देश के प्याज निर्यात पर 13% की कमी आ गई है। अच्छी गुणवत्ता के बावजूद गलत निर्यात नीति के कारण भारतीय प्याज विश्व बाजार में पिछड़ रहा है। इस पर अब महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने प्रतिक्रिया दी है। साथ ही विखे पाटिल ने उद्धव ठाकरे के जन्मदिन पर उन्हें बधाई दी है। वहीं मराठा आरक्षण को लेकर उन्होंने शरद पवार पर निशाना साधा। आणखी एक प्रवास आहे की जे कांदा व्यापारी आहे त्यांनी सतत शेतकऱ्यांना या प्रश्नावर वेठीत धरलेला आहे। आता या बाबतीमध्ये वस्तुस्थिती काय आहे याच्या संदर्भात आता चौकशी आम्ही करतोय। कारण आज 5 लाख मेट्रिक टन कांदा आपल्याला निर्यात करायचा आहे आणि कांदा आपल्याला मिळत नाही आजच्या स्थितीमध्ये। आता जर निर्यात मूल्य कमी केल्यामुळे ते आपलं जास्त आहे म्हणून जात नाही, ते कमी केल्यामुळे जाणार आहे। मला वाटतं आज शेतकऱ्यांच्याकडे किती टक्के कांदा उपलब्ध आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। म्हणून निश्चितपणे निर्यात मूल्य कमी झालं पाहिजे, शेतकऱ्यांचा कांदा उत्पादकाचा अधिक निर्यात होऊ शकला पाहिजे, हीच भूमिका राज्य सरकारची आहे, केंद्राची आहे। तरी आपण म्हणतात त्याप्रमाणे मी स्वतः माननीय पियुष गोयल त्यांना समक्ष भेटून विनंती केलेली आहे। मला वाटतं आज त्या संदर्भात काही निर्णय होईल अशी अपेक्षा आहे। असं की आता हे वैफल्यातून सगळ्या टीका करतायत। मला वाटतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची टीका करणं व्यर्थ आहे। राजकीय आरोपाला राजकीय पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे। आणि म्हणजे एकेकाळी शरद पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानात आणले हे लोकांना माहिती आहे ना। आता हेच आपण राजकारण चर्चा करीत बसायची का? आज अमित भाईंना आमचे नेते आहेत ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल झाल्याच्या नंतर त्याच्यात त्यांना आता हे मिळालेलं आहे, पूर्णतः क्लीन चिट आहे। ते देशाचे गृहमंत्री यापूर्वीच्या सरकारमध्ये होते, आता झाले त्याची 70 कलम हटवण्यापासून देशाच्या अंतर्गत सुरक्षतेबद्दल जे काम त्यांच्या काळात झालं आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते यापूर्वी कधीच घडलं नाही। उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, तर शुभेच्छा आहेत। आमचे माझे जुने मित्र आहेत ते म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल एक अतिशय सहानुभूती आणि त्यांच्याबद्दल विशेष आस्था आस्था माझ्या मनात आहे। आणि म्हणून उद्धवजींना मी फार जुनी माझी ओळख आहे त्यांची जी महाराष्ट्रात होर्डिंग लागले त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री राज्यामध्ये तर बरेच मुख्यमंत्री झालेले आहेत, होऊ घातलेले आहेत। काँग्रेसचे लोकांचे वेगळे मुख्यमंत्री आहेत, उबाटाचे वेगळे आहेत, राष्ट्रवादीचे वेगळे आहेत। त्यांना एक लक्षात येत नाही की राज्याची जनता हे कधी ठीक आहे की लोकसभेच्या मध्ये एक वेगळी परिस्थिती होती, पण या निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचंच सरकार येणार आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार। असं मला वाटतं 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेब एकदा मराठा आरक्षणाबद्दल काही केलं नाही त्यांनी, काय कोणतं काम केलं त्यांनी सांगा। मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, मी मराठा आरक्षणासाठी अमुक केलंय ते प्रयत्न केले। फक्त लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं राजकीय इंगित भागवून घ्यायचा हा इतका वर्षाचा धंदा लोकांनी पाहिलेला आहे।